नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. भाजप राष्ट्रीय स्तरावर भाजप आणि काँग्रेस या दोन्हींचीही पक्ष संघटना आणि मंत्रिमंडळामध्ये खूप मोठे बदल होणार आहेत आणि याचं मेन कारण आहे ते म्हणजे राहुल गांधी जे काँग्रेसचे मोठे नेते आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जे भाजपचे सर्वोच्च चेहरे आहेत यांची जी एक पॉप्युलरिटी आपण ज्याला म्हणतो, लोकप्रियता आहे, याचा कुठेतरी एक सॅच्युरेशन पॉईंट आता आपल्याला होताना दिसतोय. मराठीमध्ये सांगायचं झालं तर गोठणबिंदू. म्हणजे जेव्हा एका नदीचा उगम होतो तेव्हा ती हळूहळू फास्ट जो काही वेग असतो प्रवाहासोबत जेव्हा ती शेवटाकडे जात असते तसंसुद्धा लोकप्रियतेचं असतं. या दोन्हीही नेत्यांनी त्यांचा जो लोकप्रियतेचा, पॉप्युलरिटीचा किंवा ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या नावानुसार जी जमणारी गर्दी आहे, त्यांच्या नावाने होणारं जे मतदान आहे, त्याचा एक अल्टिमेट एंड किंवा आपण ज्याला म्हणतो की अल्टिमेट सुख त्यांनी घेतलेलं आहे. नरेंद्र मोदी यांची जी पीक पॉप्युलरिटी होती, जर आपण बघितलं ती जेव्हा 300 सीट आल्या होत्या तेव्हा 2019ला. राहुल गांधी यांची जी पीक पॉप्युलरिटी होती ती भारत जोडो यात्रा नंबर 1, नंबर 2 आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ज्याला म्हणतो क्रिएशन ऑफ रील्स, त्यांच्या इमेज मेकिंगमध्ये रील्स, इन्स्टा याचा जो हात होता तर त्याचासुद्धा एक सॅच्युरेशन पॉईंट आलेला आहे. राहुल गांधी यांची जी एक पर्सनॅलिटी होती तिला एक आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो की लोक त्याला भावनिकदृष्ट्या कनेक्ट होत होते आणि कुठेतरी एक एम्पथी, एका सहानुभूतीतनं आणि एका आपण ज्याला म्हणतो की मायेच्या भावनेतनं राहुल गांधी यांच्याकडे बघायचे. त्यांच्या पर्सनॅलिटीचं ज्याला आपण म्हणतो लोकप्रियतेचं, हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण होतं की एक पर्सनॅलिटी त्या ज्याला आपण म्हणतो की भावनिकदृष्ट्या लोक त्यांच्याशी जोडलेले होते. दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी यांचं जर बघितलं तर एक कठोर नेता, जसा बोलतो तसं काम करतो, जे त्यांनी वचन दिलेले आहेत ते वचन ते पूर्ण करतात. त्यांच्या बोलण्यातले जे शब्द आहेत, त्यांच्या शब्दातली आक्रमकता, त्यांची निर्णय क्षमता, त्यांची कामगिरी याच्या आधारे त्यांची लोकप्रियता होती. म्हणजे एका बाजूला राहुल गांधी यांची जी भावनात्मक लोकप्रियता होती रील्सच्या मीडियममधून, तर तीसुद्धा हळूहळू कमी होताना दिसते. कारण की एका वेळेनंतर बरेचशा अशा काही गोष्टी होतात जिथे लोकांना त्यांची परीक्षा, आपण ज्याला म्हणतो ना की ॲक्शन रिॲक्शन, या दोन्ही समोर असतात आणि त्यातनं हळूहळू तो व्यक्ती किंवा त्या व्यक्तीबद्दलचं आकर्षण कमी व्हायला लागतं. आणि नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कधी काही निर्णय चुकले आहेत, ज्याचा निर्णय किंवा ज्या निर्णयाचा नफा तोटा हा थेट लोकांना झाला आहे. आणि त्यातनं त्यांचे जे लोकप्रियतेचं जे मुख्य कारण होतं की त्यांची जी आक्रमकता होती ती लोकांना फसवी, खोटी वाटायला लागली किंवा ते जे निर्णय घेतात तर ते निर्णयसुद्धा कुठेतरी पूर्णतः राजकीय आणि स्वार्थी वाटायला लागले. आता यातनं होईल काय, तर संघटनेच्या स्तरावर जे काही बदल होतील, मंत्रिमंडळाच्या स्तरावर जे काही बदल होतील ते खूप निर्णायक असतील. कारण की ते नेत्याच्या लोकप्रियतेच्या पलीकडे जाऊन पक्षाने गरजेपोटी केलेले असतील. आणि यातनंच कदाचित काँग्रेसच्या अमित शहा म्हणून किंवा संघटनेमध्ये एक कुशल संघटक किंवा एक रुबाबदार आपण ज्याला म्हणतो असा नेता म्हणून किंवा एक आपण ज्याला म्हणतो ट्रबल शूटर, संकटमोचक जर आपल्या मराठीत सांगायचं झालं तर असा व्यक्ती ज्याचा संघटनेवर सुद्धा, ज्याच्या शब्दाला मान्यता असेल किंवा त्यांनी जर काही संघटनेत एखादा पद दिलं, काही निर्णय घेतला किंवा काही एखादा मोठा विषय सोडवण्याचा, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या शब्दाला किंमत आहे, अशा स्वरूपामध्ये एक. आणि दुसरं म्हणजे एक त्यांची जी लोकप्रियता आहे तिची पूर्णतः अजून चाचपणी झालेली नाही आहे किंवा लोकांमध्ये क्युरियोसिटी आहे. तर यातनंच कदाचित प्रियंका गांधी यांची राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस त्यांना एक वेगळी भूमिका देऊ शकतं किंवा वेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांची निवड होऊ शकते. मग ती संघटनेमध्ये होती की एखाद्या राज्याचं, त्यांना UP सारखं राज्य आहे तिथे मुख्यमंत्रीपदाचा फेस केलं जातं किंवा महासंघटक बनवलं जातं किंवा आपण ज्याला म्हणतो की जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन, जे काँग्रेसमधलं 2 नंबरचं महत्त्वाचं पद आहे, त्यावर त्यांची नियुक्ती होते. वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या शक्यता आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की संघटनेच्या स्तरावर असो, पक्षाचं जे नॅरेटिव्ह आहे, परसेप्शन आहे किंवा आपण ज्याला म्हणतो की व्हर्च्युअल कॅम्पेन आहे, कदाचित त्यामध्ये सुद्धा प्रियंका गांधी यांना एक महत्त्वाची भूमिका देण्यात येऊ शकते किंवा त्यांची काँग्रेसकडून निवड करण्यात येऊ शकते.